नमस्कार आणि या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा दिवसाचा शोध घेणार आहोत जो संक्रांतीच्या उत्साहात आणि तिळगुळाच्या गोडव्यात अनेकदा दुर्लक्षित राहतो. किंक्रांत. अगदी. किंक्रांत म्हणजेच करीचा दिवस. अनेकांना वाटतं की हा फक्त एक अशुभ दिवस आहे, पण आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार याच्यामागे एक मोठी परंपरा आहे. हो, आणि गैरसमजही खूप आहेत. बरोबर. तर आजच्या चर्चेत आपण या दिवसावरचा तो अशुभ शिक्का पुसून त्यामागची संकल्पना आणि परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. करीचा दिवस ही संकल्पना फक्त संक्रांतीपुरतीच आहे का? नाही. किंवा या दिवशी काय खावं, काय टाळावं यामागे काही विचार आहे का? आणि तो महत्त्वाचा प्रश्न, संक्रांतीला मनोभावे पूजलेल्या त्या सुगडांचं करायचं तरी काय? चला तर मग या सगळ्या प्रश्नांना आज आपण भिडणार आहोत. अगदी उत्तम सुरुवात. किंक्रांत, ज्याला काही ठिकाणी संक्रांतीची कर असंही म्हणतात, तो दिवस खरंच समजून घेण्यासारखा आहे. हा केवळ संक्रांतीचा दुसरा दिवस नाही, तर एका मोठ्या परंपरेचा भाग आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, तो खूप महत्वाचा आहे की ही संकल्पना फक्त संक्रांतीपुरती मर्यादित आहे का? तर नाही. अच्छा, म्हणजे हे फक्त संक्रांतीपुरतं नाहीये? मग हे कर पाळण्याचे दिवस वर्षभरात अजून कधी येतात? हो, येतात की. ही एक व्यापक संकल्पना आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक दर्शा अमावस्येचा जो दुसरा दिवस असतो, अमावस्येचा दुसरा दिवस. हो, तो करचा दिवस मानला जातो. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणानंतरचा दुसरा दिवस सुद्धा कर म्हणून पाळण्याची पद्धत आहे. थांबा, इथे एक पॅटर्न दिसतोय. अमावस्या, ग्रहण या सगळ्या कोणत्या ना कोणत्या मोठ्या खगोलशास्त्रीय घटना आहेत. म्हणजे यामागे निसर्गातील किंवा ऊर्जेतील बदलाची काहीतरी संकल्पना दिसते. तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. तोच विचार आहे यामागे. या मोठ्या खगोलीय घटनांनंतर निसर्गातील एक प्रकारचा बदल होतो, एक स्थित्यंतर येतं. त्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी थोडं थांबून शरीराला आणि मनाला विश्रांती देण्यासाठी हा करीचा दिवस पाळला जातो. याच यादीत अजून काही दिवस आहेत. अच्छा. हो, जशी मकर संक्रांत तशीच कर्क संक्रांतीचा दुसरा दिवस, सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायण सुरू झाल्यानंतरचा दुसरा दिवस, आणि होळी. होळीनंतर पण? हो, होळी म्हणजेच हुताशणी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर पाळली जाते. काही ठिकाणी याला वीर नाचवणे असंही म्हणतात. थोडक्यात काय, तर प्रत्येक मोठ्या स्थित्यंतरानंतरचा एक पॉज, एक विश्रांतीचा दिवस. वा, म्हणजे हा अशुभ नाही तर विश्रांतीचा आणि जुळून घेण्याचा दिवस आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यावर त्या दिवसाचे नियम जास्त अर्थपूर्ण वाटू लागतात. अगदी. चला तर मग विशेषतः किंक्रांतीच्या दिवशी पाळायच्या नियमांबद्दल बोलूया. शुभ कार्य टाळावीत असं म्हणतात, म्हणजे नेमकं काय काय टाळावं? बरोबर. या दिवशी कोणत्याही नवीन सकारात्मक ऊर्जेची सुरुवात करणं टाळलं जातं. त्यामुळे मग हळदी कुंकू समारंभ किंवा लहान मुलांचे बोरन्हाण यांसारखी शुभ कार्य करू नयेत. संक्रांतीच्या निमित्ताने हे कार्यक्रम करण्याची प्रथा असते, पण ते किंक्रांतीच्या दिवशी टाळावेत. पण इथे एक गोंधळ होतो. मी ऐकलंय की महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये किंक्रांतीच्या दिवशीच बोरन्हाण करण्याची प्रथा आहे. त्याचं काय? अगदी बरोबर मुद्दा. इथे परंपरेला महत्त्व दिलं जातं. ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ही प्रथा चालत आलेली आहे त्यांनी ती नक्कीच पाळावी. अच्छा. परंपरेत सातत्य ठेवावं. पण ज्यांच्याकडे ही प्रथा नाही त्यांनी नव्याने या दिवशी बोरन्हाण सुरू करू नये. तसंही बोरन्हाण रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतं, त्यामुळे घाई करायची गरज नाहीये. आणि तिळगुळाचं काय? मला हा प्रश्न पडलाय. आपण संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड बोला म्हणत एक सकारात्मक वातावरण तयार करतो. हो. आणि दुसऱ्याच दिवशी ते बंद करणं हे थोडं विचित्र नाही का वाटत? यामागे काय विचार असेल? तुमचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. यामागे विचार असा आहे की संक्रांतीचा दिवस हा देवाणघेवाणीचा आहे, स्नेह वाढवण्याचा आहे. बरोबर. किंक्रांतीचा दिवस हा आत्मचिंतनाचा, स्वतःमध्ये ऊर्जा साठवण्याचा आहे. म्हणून या दिवशी तिळगुळ देणे घेणे टाळावे. समजा संक्रांतीच्या दिवशी कोणाला तिळगुळ द्यायचा राहून गेला असेल तर हरकत नाही. किंक्रांतीचा दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत कधीही देता येतो. म्हणजे सामाजिक ऊर्जेकडून वैयक्तिक ऊर्जेकडे लक्ष देण्याचा हा दिवस आहे. आणि याच शांत, सात्विक वातावरणाचा संबंध खाण्यापिण्याशीही जोडलेला असेलच. नक्कीच. कारण काही विशिष्ट पदार्थ टाळायला सांगितले जातात. नक्कीच. आहाराचा आपल्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम होतो. या दिवशी काही पदार्थ कटाक्षाने टाळायला हवेत.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोड आलेली कडधान्य. मोड आलेली कडधान्य. हो, म्हणजेच मटकी, हरभरे, मूग यांची उसळ या दिवशी खाऊ नये. पण मोड आलेली कडधान्य तर आपण आरोग्यदायी मानतो, मग तीच का टाळायची? यामागे काही शास्त्रीय किंवा पारंपरिक कारण असू शकतं का? यामागे एक रंजक विचार असू शकतो. संक्रांतीला आपण तिळगुळाचे लाडू, गुळाची पोळी असे स्निग्ध आणि उष्ण पदार्थ खातो, जे शरीराला ऊर्जा देतात. हो, बरोबर. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोड आलेली, पचायला थोडी जड आणि वातोळ कडधान्य टाळायला सांगितली जातात. कदाचित हे पचनसंस्थेला एका दिवसाची विश्रांती देण्याचं जुन्या काळातलं शास्त्र असेल. अच्छा. निसर्गाच्या चक्रानुसार आहारात बदल करण्याची ही एक पद्धत असू शकते. यासोबतच भोपळ्याची भाजी खाणे देखील टाळावे असं काही ठिकाणी मानलं जातं. हे खूपच तर्कसंगत वाटते. म्हणजे काही पदार्थ टाळायचे, पण मग या दिवसाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काहीतरी विशिष्ट पदार्थ खाण्याची परंपरा आहे का? मी कर उलटवणे असे काहीतरी ऐकलंय. हो, अगदी बरोबर. हा या दिवसाचा सर्वात महत्वाचा आणि सकारात्मक भाग आहे. कर उलटवण्यासाठी किंवा त्या दिवसाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी मुद्दाम घावणे किंवा धिरडी बनवून खाल्ली जातात. अच्छा. ही सहसा गव्हाच्या पिठाची किंवा तांदळाच्या पिठाची पातळ धिरडी असतात. मला आठवतंय माझी आजी या दिवशी मुद्दाम आम्हा मुलांसाठी गूळ घालून गोड धिरडी करायची. वा. ती म्हणायची, आज बाहेरचं काही खायचं नाही, घरची कर उलटवून टाकायची. त्या कर उलटवणे या शब्दाला एक वेगळंच महत्त्व होतं. वाव, ही आठवण खूप छान आहे. याने परंपरेला एक जिवंतपणा येतो. पण समजा कोणाला घावणे किंवा धिरडी बनवणं शक्य नसेल तर काही पर्याय आहे का? हो, नक्कीच. मूळ उद्देश उसळीसारखे पदार्थ टाळून पचायला हलका आणि पटकन होणारा पदार्थ खाणे हा आहे. त्यामुळे गव्हाचे किंवा ज्वारीचे धपाटे, बेसनाचे चिले किंवा अगदी साधा डोसा बनवून खाल्ला तरी चालतो. उद्देश सफल होतो. उत्तम. म्हणजे आहाराबद्दल स्पष्टता आली. या व्यतिरिक्त प्रवास किंवा घरातली कामं याबद्दल काही नियम आहेत का? हो, शक्यतो लांबचा प्रवास टाळावा, मांसाहारी जेवण पूर्णपणे वर्ज्य करावं आणि सात्विक आहार घ्यावा. तसेच जुन्या काळात घरात शेणाने सारवण किंवा सडा घालण्याची पद्धत होती. किंक्रांतीच्या दिवशी हे काम करू नये, कारण तेही एक प्रकारचं नवीन काम मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, मानसिक स्वास्थ्यासाठी काय केलं पाहिजे? कारण या दिवशी वादविवाद टाळायला हवेत असं वारंवार सांगितलं जातं. हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. या दिवशी मन शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे. कोणाशीही वाद होणार नाही, भांडण होणार नाही असं वागावं. का? कारण असं मानलं जातं की या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी असते. त्यामुळे घरातलं वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात किंवा देवासमोर दिवा लावून बसल्यास घरात सकारात्मकता टिकून राहते. एक मिनिट. इथे मला एक विरोधाभास वाटतोय. एकीकडे तुम्ही म्हणताय की हा अशुभ दिवस आहे, नकारात्मक ऊर्जा प्रभावी असते आणि आपण शांत राहावा. पण दुसरीकडे याच दिवशी घरातील लोकांची दृष्ट काढणं चांगलं मानलं जातं. हे कसं काय? खूप छान प्रश्न विचारलात. हा विरोधाभास नाहीये, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विचार असा आहे की ज्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात, अच्छा, त्याच दिवशी त्या शक्तींना काढून टाकण्यासाठी केलेले उपायही जास्त प्रभावी ठरतात. म्हणूनच सायंकाळी दिवस मावळताना काळ्या तिळाने किंवा मोहरी मिठाने घरातील लहान मोठ्यांची दृष्ट काढाणी. यामुळे व्यक्तीवर असलेली नकारात्मक ऊर्जा, नजरदोष दूर होतो, अशी श्रद्धा आहे. अच्छा, म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा सामना करण्यासाठी त्याच दिवसाचा उपयोग करून घ्यायचा. हे खरंच खूप रंजक आहे. हो. आता आपण या ऊर्जेच्या आणि मानसिक गोष्टींवरून एका व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया, जो अनेकांना पडतो. संक्रांतीला आपण जी सुगडं किंवा बोळकी पुजतो, हो, त्यांचं किंक्रांतीनंतर काय करायचं? ती सरळ फेकून द्यायची का? नाही, अजिबात नाही. ही सुगडं फेकून देण्याची चूक करू नये. ती पूजेची वस्तू आहे. त्यात आपण तीळ, गहू, हरभरा, ऊस असे समृद्धीचे प्रतीक असलेले पदार्थ भरलेले असतात. बरोबर. त्यामुळे ती खूप सकारात्मक ऊर्जेने भारलेली असतात. ती जपून ठेवली पाहिजेत आणि त्यांचे अनेक सुंदर उपयोग करता येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना फेकू नये. पण मग त्यांचं काय करता येईल? काही कल्पना सुचवाल का? कारण अनेकांच्या घरी ती तशीच एका कोपऱ्यात पडून राहतात. हो, ही एक मोठी संधी आपण गमावतो. पहिला आणि सोपा उपयोग म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सवाष्णींना वाण देताना सुगडासकट दिले तरी चालते. अच्छा. हां, एक उत्तम मार्ग आहे. पण समजा सुगडं घरीच राहिली तर लवकरच उन्हाळा सुरू होईल.
या काळात पक्ष्यांना पाणी आणि अन्नाची प्रचंड गरज असते. हो, ते तर आहेच. या सुगडांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी किंवा लाह्या, तांदळाच्या कण्यासारखे दाणे भरून आपण गॅलरीत किंवा अंगणात ठेवू शकतो. ही कल्पना खरंच खूप छान आणि पर्यावरणपूरक आहे. म्हणजे एका परंपरेतून आपण मुख्य जीवांची सेवा करू शकतो. बरोबर. या व्यतिरिक्त अजून काही पुनर्वापर करता येतो का? नक्कीच. हीच सुगडं स्वच्छ करून पुढच्या वर्षी धनत्रयोदशीच्या पूजेत धान्य भरून ठेवण्यासाठी वापरता येतात. वा, म्हणजे एका सणाची वस्तू दुसऱ्या सणाला उपयोगी पडते आणि घरात एक मांगल्याचं सातत्य राहतं. आणि घरगुती वापराबद्दल काय? काही जण म्हणतात की त्यात चहा किंवा काढा बनवता येतो. हे खरं आहे का? अगदी. अनेकांना कुल्हड चहा आवडतो. त्याचा जो एक मातीचा सुगंध असतो, हो, अप्रतिम लागतो. तोच. त्यासाठी या सुगडांचा वापर उत्तम प्रकारे करता येतो. त्याचबरोबर सर्दी खोकल्यावर जो हळदीचा काढा किंवा हळदीचं दूध बनवलं जातं, ते बनवण्यासाठी याचा वापर करता येतो. मातीच्या भांड्यात बनवल्याने त्याची गुणवत्ता आणि चव दोन्ही वाढते. म्हणजे आरोग्यासाठीही उपयोग आहे. आणि ज्यांना सजावटीची आवड आहे त्यांच्यासाठी काही कल्पना? त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधी आहे. या सुगडांना सुंदर रंग देऊन, त्यावर वारली पेंटिंगसारखं नक्षीकाम करून त्यांचा उपयोग घर सजवण्यासाठी किंवा खिडकीत एखादं छोटं रोप लावण्यासाठी मिनी पॉट म्हणूनही करता येतो. छानच. यामुळे घराला एक पारंपरिक आणि सुंदर लुक येतो. त्यामुळे ती फेकून देण्याचा प्रश्नच येत नाही. या कल्पना खरंच खूपच सुंदर आणि उपयुक्त आहेत. म्हणजे परंपरेसोबत आपण निसर्गाची काळजी, वस्तूंचा पुनर्वापर आणि सृजनशीलता अशा अनेक गोष्टी जोडू शकतो. अगदी. तर आजच्या या चर्चेतून किंक्रांतीचं एक वेगळंच रूप समोर आलं. हा दिवस केवळ अशुभ किंवा टाळायचा दिवस नसून तो आत्मचिंतन, विश्रांती, ऊर्जा संवर्धन आणि निसर्गाच्या बदलांशी जुळवून घेण्याचा दिवस आहे. हो. कर उलटवण्यासाठी घावणं खाण्याची परंपरा असो किंवा सुगडांचा पुनर्वापर करण्याच्या कल्पना असोत, या सगळ्यामागे एक खोल विचार दडलेला आहे. अगदी खरं आहे. या परंपरांमागे अशुभ प्रभाव टाळणे आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे हा मुख्य हेतू असतो. प्रत्येक नियमामागे काहीतरी निरीक्षण आणि अनुभव आहे, जो आपण समजून घेतला पाहिजे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण कर उलटवण्याबद्दल बोललो, म्हणजे विशिष्ट दिवशी विशिष्ट पदार्थ खाऊन नकारात्मक प्रभाव कमी करण्याबद्दल. आजच्या आपल्या धावपळीच्या आधुनिक जीवनात आपलं घावणं काय असू शकतं? हं. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टनंतर, परीक्षेच्या तणावानंतर किंवा एखाद्या भावनिक प्रसंगानंतर आपली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी, स्वतःला रिसेट करण्यासाठी आपण कोणती छोटीशी कृती करू शकतो, यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह.